श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, शुभ दिवस. आजचा हा अमृतमय उपदेश तुमच्या जीवनात शांतता, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज स्वामी समर्थ तुम्हाला काही असे संकेत देणार आहेत जे तुमचे आयुष्य बदलू शकतात. असे काही उपदेश देणार आहेत जे तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवू शकतात. मित्रांनो, जीवनात प्रत्येक माणूस सुख, शांती, समाधान आणि यश शोधत असतो. पण अनेक वेळा कितीही प्रयत्न केले तरी मनाला मात्र समाधान काही मिळतच नाही. घरात वाद होतात, कामात अडथळे येतात, पैशांची तंगी भासते आणि मन नेहमी चिंतेत राहतो. मंडळींनो, अशा वेळी एकच आधार आपल्याला तारू शकतो, तो म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. स्वामी समर्थ म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त ओळख नाही, तर हा करोडो भक्तांचा अनुभव आहे. ज्यांनी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला त्यांचे जीवन बदलले. मित्रांनो, स्वामी समर्थांचा उपदेश आपल्याला शिकवतो की संकटे कायमची नसतात. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हा येतोच, पण त्या प्रकाशापर्यंत पोहोचण्यासाठी श्रद्धा आणि संयम आवश्यक असतो. आजच्या काळात माणूस बाहेरून मजबूत दिसतो, पण आतून मात्र खूप तुटलेला असतो, एकटा असतो. प्रत्येकाला कोणीतरी समजून घ्यावं, साथ द्यावी अशी अपेक्षा असते. पण जेव्हा सगळेच साथ सोडतात तेव्हा स्वामी आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाहीत. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते पूर्णपणे निराश झाले होते तेव्हा अचानक त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडला. कुणाला नोकरी मिळाली, कुणाचा व्यवसाय वाढला, कुणाच्या घरातील संकट आपोआप दूर झाले. आणि हे सर्व घडलं फक्त स्वामींवरील अढळ विश्वासांमुळे. मित्रांनो, स्वामींना मोठमोठ्या पूजा लागत नाहीत, त्यांना फक्त स्वच्छ मन, निरागस प्रेम आणि खरी भक्ती हवी असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच लाईक करा आणि हो, खाली दिलेल्या जॉईन बटनला नक्कीच टच करा. तुम्ही रोज फक्त काही मिनिटे श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी तुमच्या जीवनात बदल हा सुरू होतो. स्वामींचा जप करताना मन शांत होतं, नकारात्मक विचार दूर जातात आणि आपल्या आत एक नवीन ऊर्जा निर्माण होते, संचार करते. कधी कधी आपण विचार करतो की मी इतकी पूजा करतो तरी माझ्या आयुष्यात दुःखच का आहे. पण मित्रांनो, स्वामी प्रत्येक गोष्ट योग्य वेळ येईपर्यंत थांबवून ठेवतात, कारण त्यांना माहीत असतं की कोणती गोष्ट आपल्या हिताची आहे आणि कोणती नाही. एका भक्ताची गोष्ट सांगते. एक भक्त रोज स्वामींची सेवा करायचा, पण त्याच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. कर्ज वाढत होतं, घरात भांडणं होत होती, घरात पैसा नव्हता, आर्थिक परिस्थिती अगदीच बिघडून गेली होती आणि तो मानसिकरित्या खूप त्रस्त झाला होता. एक दिवस तो रडत रडत स्वामींना म्हणाला, स्वामी, मी इतकी भक्ती करतो तरी तुम्ही माझं ऐकतच का नाहीत? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी त्याला म्हणाले, तू जे मागतोयस ते तुला आत्ता मिळालं असतं तर तुझं नुकसान झालं असतं, म्हणून मी तुला थांबवत आहे. योग्य वेळ जवळ आली आहे. काही महिन्यानंतर त्या भक्ताच्या आयुष्यात इतका मोठा बदल झाला की त्याला स्वतःलाच विश्वास बसला नाही. स्वामी भक्तांनो, मित्रांनो, या व्हिडिओसारखंच तुमच्या आयुष्यात जर काही घडलं असेल तर नक्कीच आपल्या कमेंटमध्ये आपल्याला तुम्ही सांगू शकता, जेणेकरून तुमचा जो स्वामींचा आलेला अनुभव आहे तो आपण दुसऱ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवू शकतो. यातून आपल्याला एक गोष्ट समजते, स्वामी कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. आज अनेक लोक पैशांमागे धावत आहेत, पण मनशांती हरवत चालली आहे. स्वामींचा उपदेश सांगतो की पैसा महत्त्वाचा आहेच, पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाधान. ज्यांच्या मनात समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, अहंकार सोडा, चांगले कर्म करा आणि इतरांना मदत करा, कारण दुसऱ्याला दिलेला आनंद शेवटी आपल्या आयुष्यात सुख बनून परत येतो. तर मित्रांनो, स्वामी भक्तांनो, घरात सतत भांडणं होत असतील, नकारात्मक वातावरण असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींचा जप लावा. ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो. ज्या घरात स्वामींचं नाव घेतलं जातं त्या घरात संकट जास्त काळ टिकत नाही. अनेक वेळा लोक म्हणतात की आम्हाला स्वामींचे संकेत कसे ओळखायचे? तर मित्रांनो, जेव्हा अचानक मन शांत होऊ लागतं, जेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू
हळूहळू पूर्ण होऊ लागतात आणि त्याबद्दल आपल्याला विश्वास वाटू लागतो, आपला स्वतःचा विश्वास स्वतःवर बसतो, त्यावेळेस समजायचं की स्वामींची आपल्याला काहीतरी मदत होत आहे किंवा स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद आहे. जेव्हा संकटातही आतून धैर्य मिळतं, समजा स्वामी तुमच्या सोबत आहेत. कधी कधी स्वामी आपल्याला परीक्षा देतात, कारण सोने जसं अगदी तापवल्यावर अधिक चमकतं, अगदी तसंही भक्तही संकटामधून अधिक मजबूत बनतो. म्हणून संकट आलं म्हणून घाबरू नका, त्या संकटामागे स्वामींची काहीतरी योग्य योजना असेल, हे मात्र लक्षात ठेवा. तर मित्रांनो, वाईट काळ कायम राहत नाही. आज तुम्ही दुःखात असाल, पण उद्या तुमच्या आयुष्यात आनंद नक्की येईल. फक्त स्वामींवरची श्रद्धा सोडू नका आणि त्यांच्यावर अतूट विश्वास ठेवा. स्वामी समर्थांच्या भक्तांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, ते म्हणजे नकारात्मक बोलू नका, कारण स्वामी आपल्या जवळच आहेत. जर तुम्ही नकारात्मक विचार कराल तर नकारात्मक आपल्या घरात घटना घडू लागतात. स्वतःबद्दल वाईट विचार करू नका, कारण तुमचे शब्द आणि तुमचे विचारच तुमचं भविष्य घडवत असतात. रोज सकाळी उठल्यावर फक्त एवढं म्हणा की स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण आहे. तुम्हाला जाणवेल की दिवसातील अडचणी कमी होऊ लागल्या आहेत आणि तुमचा दिवस जो आहे तो पूर्णपणे सकारात्मक पॉझिटिव्ह असा जाईल. तर स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात. जिथे डॉक्टर हार मानतात तिथे स्वामी आशा निर्माण करतात. जिथे सगळे दरवाजे बंद होतात तिथे स्वामी नवीन मार्ग उघडतात. पण त्यासाठी भक्तीमध्ये सातत्य आवश्यक आहे आणि स्वामींवरची निष्ठा, अतिशय प्रेमळ निष्ठा खरंच खूप आवश्यक आहे. आज अनेक लोक 2 दिवस पूजा करतात आणि लगेच परिणाम अपेक्षित ठेवतात, पण बी पेरल्यावर लगेचच फळ मिळत नाही, हे तुम्हालाही माहीत असेल. त्यासाठी योग्य वेळ द्यावा लागतो. तसंच भक्तीचं देखील आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, त्यांचं नाव घेत राहा आणि चांगले कर्म करत राहा. तुमच्या आयुष्यात बदल हा नक्कीच होईल. तर स्वामी भक्तांनो, मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्यासोबत आहेत तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हो, स्वामींचा तुमच्यावर आलेला अनुभव नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवा. कदाचित आजचा हा संदेश कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. आणि शेवटी फक्त एवढंच सांगते, संकट कितीही मोठं असलं तरी लक्षात ठेवा, स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे. म्हणून कधीच निराश होऊ नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जर स्वामींची सेवा तुम्हाला करायची असेल तर आपल्या जॉईन बटनला नक्कीच क्लिक करा आणि तुम्हाला हवी तेवढी रक्कम नक्कीच स्वामींच्या नावाने अर्पण करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.